हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. मी इथे कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष इथे माझ्या कार्ड्सवर हातांकडे असले पाहिजे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग रेझोनेट होण्यास मदत होईल. त्यामुळे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची एनर्जी एक्सचेंज करा. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी पुढील 72 तास हे केवळ नेहमीसारखे दिवस नसून तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा संक्रमण काळाची ट्रान्झिशन फेज सुरुवात आहे. मागील काही दिवसात किंवा आठवड्यात तुम्ही ज्या मानसिक कोंडीतून, चिंतेतून किंवा अनिश्चिततेतून जात होतात त्याचा आता पूर्णपणे शेवट होणार आहे. हे वाचन केवळ वरवरचे बदल सांगत नाही, तर तुमच्या आत्म्याला आणि मनाला भिडणाऱ्या एका नव्या दैवी दिशेचे संकेत देते. तुमच्यातील सुप्त मनातील सबकॉन्शियस विचार आता जागृत होत असून ब्रह्मांड तुम्हाला एक अत्यंत संतुलित आणि समृद्ध टप्प्याकडे नेण्यासाठी सज्ज झालेले आहे. पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माचे नकारात्मक चक्र संपवून नव्या ऊर्जेचे स्वागत करण्याचे असतील. आता आपण पाहणार आहोत ओव्हरऑल एनर्जी, एकूण ऊर्जा काय असेल. सखोल विश्लेषण, पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यात ऊर्जा कशी काम करणार आहे याचे वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण विश्लेषण करूयात. आत्मपरीक्षण आणि आंतरिक ज्ञान, पुढील 72 तासात तुमचे मन बाह्य जगाच्या गोंधळापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याकडे जास्तीच आकर्षित होईल. तुम्हाला लोकांच्या गर्दीपेक्षा स्वतःसोबत घालवलेला वेळ अधिक शांतता आणि स्पष्टता देऊन जाईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल, मग ते करिअर असो, नातेसंबंध असो वा अंतर्गत वाद, तर त्याचे अचूक उत्तर तुम्हाला बाहेरून नाही तर तुमच्या स्वतःच्याच बुद्धीतून आणि अनुभवातून मिळणार आहे. तुमची आंतरिक शक्ती, इंट्युशन पॉवर अत्यंत तीव्र राहील. त्यामुळे तुमच्या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. बुद्धी आणि चतुर रणनीती काळात तुम्ही तुमच्या आयुष्यातील आव्हानांवर किंवा विरोधकांवर मात करण्यासाठी शारीरिक शक्ती किंवा वादविवादाचा वापर करणार नाही. त्याऐवजी तुम्ही अत्यंत हुशारीने आणि चतुर रणनीती आखून परिस्थिती हाताळणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात जे काही अडथळे होते त्यांना तुम्ही तुमच्या शांत डोक्याने आणि बुद्धीच्या जोरावर सहज बाजूला कराल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची नियोजित कामे आणि गुपिते सध्या कोणाशी शेअर करू नका. रणनीती गुप्त ठेवून काम केल्यास हमखास यश मिळेल. सामाजिक आनंद आणि कौतुक, सुरुवातीच्या एकांतवासानंतर तुमच्या आयुष्यात एक सुंदर समतोल साधला जाईल. पुढील 3 दिवसात तुम्हाला अचानक मित्र, मैत्रीण, कुटुंब आणि जवळच्या लोकांकडून प्रचंड प्रेम आणि भावनिक पाठिंबा मिळेल. जर भूतकाळात कोणासमोर गैरसमज, मतभेद झाले असतील तर ते दूर होऊन संबंधांमध्ये कमालीची सुधारणा होईल. एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचे सुंदर प्रसंग येतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते किंवा तुमच्या कष्टाचे कौतुक करणारे लोक तुम्हाला भेटतील, ज्यामुळे तुमचं मन समाधान राहील. नशिबाची पूर्ण साथ आणि मोठा बदल हा तुमच्या स्प्रेडमधील सर्वात शक्तिशाली टप्पा आहे. तुमच्या नशिबाचे चाक आता पूर्णपणे सकारात्मक दिशेने फिरले आहे. जे काम बऱ्याच दिवसापासून रखडली होती किंवा ज्या गोष्टींमध्ये सतत अपयश येत होतं, तिथे आता दैवी चमत्कार आणि अचानक नशिबाची मोठी साथ पाहायला मिळेल. हा काळ तुमच्या कर्माचे फळ मिळण्याचा आहे. अचानक नवी संधी चालून येतील. वेळेचे महत्त्व ओळखा, कारण ब्रह्मांड तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देत आहे. आर्थिक समतोल आणि समृद्धी, आर्थिक बाबतीत पुढील 72 तास अत्यंत शुभ आणि चिंतामुक्त करणारे असतील.
तुमच्या पैशांशी संबंधित अडचणी आता मिटणार आहेत. तुम्हाला नोकरीत प्रगती, व्यापारात नफा, उत्तम नफा किंवा अचानक धनलाभाचे योग आहेत. हे दिवस आर्थिक घेवाणीचा सुंदर समतोल दर्शवतात. जर तुम्ही कोणाकडून आर्थिक किंवा व्यवहाराची मदतीची अपेक्षा करत असाल तर ती वेळेवर मिळेल. तसेच जर तुमच्याकडे मदत मागण्यासाठी कोणी आले तर ते उदार मनाने मदत करा. यामुळे तुमचे समृद्धीचे चक्र अधिक मजबूत होतील. पुढील 3 दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी एक मोठा आणि पॉझिटिव्ह ऊर्जेचा प्रभाव पाहायला मिळणार. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून नोकरीत, व्यवसायात एखाद्या समस्येमुळे त्रस्त असाल तर तुमचे आंतरिक चातुर्य आणि हुशारी तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी अचूक मार्ग दाखवेल. तुमचे वरिष्ठ किंवा भागीदार तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आगामी नियोजित कामे, आयडिया आणि डील कोणाशी शेअर करू नका. तुमचे काम पूर्ण होईपर्यंत ते गुप्त ठेवणे तुमच्या फायद्याचे ठरेल. पैशांच्या बाबतीत हा काळ अत्यंत समृद्धीचा आहे. अडकलेले पैसे परत मिळतील किंवा अचानक धनलाभाचे योग येतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काळ उत्तम आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधांमध्ये खूपच सुखद आणि आनंदी वातावरण तयार होत आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कुटुंब आणि मैत्रिणींसोबत एकत्र येण्याचे, गेट टुगेदर, एक छोटा उत्सव साजरा करण्याचे योग दिसत आहेत. तुमचे मन खूप हलके आणि प्रसन्न होईल. गैरसमज दूर होईल. जर जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत भूतकाळात काही वाद, गैरसमज झाले असतील तर ते मिटण्याची हीच योग्य वेळ आहे. समोरची व्यक्ती तुमचे ऐकून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या मनस्थितीत असेल. सिंगल लोकांसाठी, जे मिथुन राशीचे जातक सिंगल आहेत, त्यांना सोशल मीडिया किंवा मित्रांच्या माध्यमातून एखाद्या खास व्यक्तीकडून संकेत मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य आणि मानसिक स्थिती. हा काळ तुम्हाला शारीरिक ऊर्जेसोबत मानसिक शांतता देणारा ठरेल. मानसिक स्पष्टता. गेल्या काही दिवसांपासून डोक्यात चाललेली विचारांची चक्र थांबतील. तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल आणि ध्येयांबद्दल एक स्पष्ट दृष्टी, क्लॅरिटी मिळेल. स्वतःसोबत घालवलेला वेळ तुम्हाला रिचार्ज करेल. शारीरिक आरोग्यामध्ये सर्वसाधारणपणे उत्तम राहील. जुन्या आजारांमधून किंवा शारीरिक थकव्यातून आराम मिळेल. काळजी घ्या. उत्साहाच्या भरात आहाराकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीची झोप वेळेवर आणि पुरेशी घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शरीरातील ऊर्जा टिकून राहील. पुढील 72 तासांसाठी तुमच्यासाठी दैवीय मंत्र असा आहे की, मी ब्रह्मांडाच्या वेळेवर आणि माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो. बदल हे माझ्या प्रगतीसाठीच होत आहे, असे तुम्ही 3 वेळा बोला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. मी ब्रह्मांडाच्या वेळेवर आणि माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो. बदल हे माझ्या प्रगतीसाठीच होत आहे. आणि तुमचे मॅनिफेस्ट करा येणारे पॉझिटिव्ह संधी. पुढील 72 तासांचा प्रवास तुमच्यासाठी एकांतवासाकडून आणि मानसिक संघर्षाकडून थेट यशाकडे आणि समृद्धीकडे नेणारा ठरेल. तुमच्या मनातील सर्व शंका दूर होऊन तुम्हाला भविष्याची एक स्पष्ट दृष्टी मिळेल. आंतरिक शांततेने सुरू झालेला हा प्रवास आर्थिक आणि व्यावहारिक स्थैर्यावर येऊन संपतो. ज्याच्या पाठीशी नशिबाची पूर्ण शक्ती उभी आहे. अंतिम संदेश. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे. स्वतःच्या निर्णयांवर संशय घेऊ नका. बदलाचे स्वागत करा. जेव्हा नशीब अनुकूल असते तेव्हा नवीन बदल स्वीकारायला घाबरू नका. हे बदल तुमच्या फायद्याचेच आहेत. समतोल राखा. मनात आंतरिक शांतता आणि बाह्य जगात लोकांसोबत मिळून मिसळून राहण्याचा आनंद याचा सुंदर ताळमेळ ठेवा. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत पवित्र आणि प्रगतिकारक आहे. तुमच्या कर्मावर आणि ईश्वरी शक्तींवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पाऊल टाका. जर व्हिडिओ आवडल्यास, रेझोनेट झाल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.